नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घनश्याम गव्हाणे, मार्केटिंग ऑफिसर हिंगोली. आज भंडारी या गावामध्ये सदाशिव भाऊ यांच्या कापसाच्या शेतामध्ये आलेलो आहे. त्यांनी आपले नोवा कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत कापसावर. तरी त्यांना कसा रिझल्ट आला आणि कापसावर अगोदर कोणकोणत्या प्रकारचा अटॅक होता आणि फवारणी केल्यानंतर कापूस कसा झालेला आहे आता पूर्ण त्यांना विचारण्यासाठी आज आपण आलेलो आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सदाशिव महादेव कुरे, राहणार भंडारी, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9021 1135 87. तर तुम्ही आपले नोवा कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत, एकदा दाखवा. हे प्रोडक्ट दोन्ही वापरलेले हाय क्लीन आणि युरिया 32 नोवाचा. तरी भाऊंनी आपलं हाय क्लीन आणि युरिया 32 या दोन्हीची फवारणी केलेली आहे. तर भाऊ, फवारणी करण्याच्या अगोदर कोणकोणता अटॅक होता कापसावर? पांढरी माशी, तुडतुडे, काळा मोवा, थ्रिप्स होते. बरोबर आहे. हे सर्व गेले. पांढरा मोवा, काळा मोवा, थ्रिप्स, तुडतुडे, पांढरी माशी, हा पूर्ण अटॅक एकदम क्लिअर झालेला आहे. बरोबर आहे. कवळ लसलसपणा, वाढ, हिरवपणा जास्त क्वालिटी मध्ये, एकदम ग्रीनरी आलेली आहे. वाढ जास्त झालेली आहे आणि कापूस एकदम लसलशीत आहे. बरोबर आहे. तरी तुम्ही या आपल्या नोवा कंपनीच्या प्रोडक्ट विषयी इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता? सर्व शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, हे नंबर 1 चे प्रोडक्ट आहे नोवा कंपनीचे आपले हाय क्लीन आणि युरिया 32. हे इतर शेतकरी पण वापरू शकतात. बरोबर. जसा तुम्हाला रिझल्ट आला तसा बाकीच्या शेतकऱ्यांना पण येऊ शकतो. हो. बरोबर आहे. धन्यवाद भाऊ. एकदा कापूस दाखवून देऊ भाऊचा. वाढ भरपूर